वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी मनाली दीक्षित तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मंडळी 2019 पर्यंत संपूर्ण देश जर का स्वच्छ करायचा असेल तर प्रत्येक नागरिकांनी खारीचा वाटा हा उचललाच पाहिजे। मग अशा वेळेला असा सवाल उपस्थित केला जातो, मग आम्ही काय हातात झाडू घेऊन रस्ते झाडायचे का? तर त्याचं उत्तर खचितच नाही आहे। केवळ तुम्ही तुमच्या घरातनं शून्य कचरा निर्माण कसा होईल याच्याकडे जरी लक्ष दिलत ना तरी खूप झालं। आपण ज्या वस्तू वापरतो त्यातून कचरा कुठला निर्माण होणार आहे, त्याची विल्हेवाट लावणं शक्य होणार आहे का याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। तरच आपण संपूर्ण देश स्वच्छ करू शकणार आहोत। या वार्तापत्रामध्ये ठिकठिकाणी महाराष्ट्रभर जी स्वच्छता कार्य हाती घेण्यात येत आहेत त्याच्यावरती नजर टाकणार आहोत। मात्र प्रथम नजर टाकूया ठळक घडामोडींवर। आरोग्याचा प्रश्न हा स्वच्छतेशी निगडित असून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी डॉक्टर कलशेट्टी यांचं आवाहन। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये हागणदारी मुक्त गावातील सर्व विकास कामांना प्राधान्य देणार गणेश पाटील, मुख्य अधिकारी वाशिम जिल्हा परिषद। भडगाव नगरपालिका प्रशासनाची उघड्यावरती शौचास जाणाऱ्यांविरोधात धडक कारवाई। आणि इकोप्रो या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं चंद्रपूरच्या ऐतिहासिक गोंड राजाचा किल्ला संवर्धनाची मोहीम घेतली हाती। आरोग्याचा प्रश्न हा स्वच्छतेशी निगडित असून स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचवण्याचं आवाहन नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर एम कलशेट्टी यांनी केलं। आरोग्य दिनानिमित्त आयोजित आरोग्य दौडमध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिक देखील धावले। या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश देखील देण्यात आला। जिल्हाधिकारी कलशेट्टी यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.सी. मंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या दौडचा शुभारंभ करण्यात आला। मोठा मारुती मंदिरापासून सुरू झालेली दौड शिवाजी रोड, जळका बाजार, टिळक रोड, गणपती मंदिर, माणिक चौक, शास्त्री मार्केट, दीनदयाळ चौक, बस स्थानक, तालुका जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी अशा प्रकारे मार्गदर्शन केलं। स्वच्छतेची जागृती आणि मोहीम अधिक व्यापक करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं। दौडमध्ये अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, बी.एम. मोहन, सोपान कासार, आर.एच. मोहन कासार, अशोक बागुल, नायब तहसीलदार रामजी राठोड, नियोजन अधिकारी किरण जोशी आदी मंडळी उपस्थित होते। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील हिवरगाव हागणदारी मुक्त करण्याच्या प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येत नव्हतं। अशावेळी तरुण ग्रामसेवक किशोर विभूते यांनी गाव हागणदारी मुक्त होईपर्यंत विवाह न करण्याचा निश्चय घेतला। बाहेरच्या जिल्ह्यातील तरुण आपल्यासाठी वैयक्तिक आयुष्यातील आनंदाचाही त्याग करत असल्याचं पाहून ग्रामस्थ देखील पुढे सरसावले आणि अवघ्या काही महिन्यातच गाव हागणदारी मुक्त झालं। सिन्नरपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या हिवरे गावामध्ये एकूण 351 कुटुंब आहेत। त्यापैकी 174 कुटुंबांकडे शौचालय होतं। उर्वरित 177 कुटुंब शौचालय बांधण्यासाठी पुढे येत नव्हती। तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सिन्नर पंचायत समिती इथे घेतलेल्या बैठकीमध्ये शौचालय उभारणीसाठी ग्रामस्थांना तयार करण्याचं आव्हान कोण स्वीकारेल असा सहज प्रश्न उपस्थित केला। त्यावेळेला विभूते यांनी कोणताही विचार न करता ते स्वीकारलं। एवढंच नव्हे तर गाव हागणदारी मुक्त होईपर्यंत लग्न न करण्याचा निश्चय बोलून दाखवला। काहींनी त्यांना यापासून परावृत्त करण्याचा देखील प्रयत्न केला, मात्र ते आपल्या निश्चयावरती ठाम राहिले। मी अलका सहाने, अंगणवाडी कार्यकर्ती हिवरे। आमचे हिवरे या गावात आमच्या गावचे ग्रामसेवक विभूते सरांनी शौचालयासाठी खूप प्रयत्न केले। 2013-14 साली असा संकल्पच केला की हिवरे हे गाव हागणदारी मुक्त झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही। त्यांच्या या संकल्पाला गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य सर्व लोकांनी त्यांना प्रोत्साहन दिले। जानेवारी 2017 मध्ये विभूते सरांचा हा संकल्प पुरा झाला। त्यांचा हागणदारी मुक्त गावाचा संकल्प पूर्ण झालाय। तर त्यांच्या या संकल्पामुळे पूर्ण हिवरे विभूते हे मूळचे लातूर जिल्ह्यातील नळे गावचे एक हुशार आणि धडाडीचे ग्रामसेवक म्हणून आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच त्यांनी आपली ओळख प्रस्थापित केली। हीच धडाडी दाखवत त्यांनी ग्रामस्थांना तत्कालीन सरपंच लता सहाणे, विद्यमान सरपंच विमल बिन्नर यांच्यासह घरोघरी जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला। वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं। विविध बैठकांमधनं मार्गदर्शन केलं।
विस्तार अधिकारी प्रल्हाद बिब्बे आणि ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी देखील बैठकांमधनं विभूते यांचं उदाहरण देत ग्रामस्थांनी गावासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलं. विभूते यांच्या निर्णयामुळे ग्रामस्थांच्या मानसिकतेमध्ये हळूहळू परिवर्तन झालं. नाशिक जिल्ह्यातला सिन्नर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून गणला जातो. महाराष्ट्र शासनानं संपूर्ण स्वच्छता अभियान अंतर्गत प्रत्येक गाव हागणदारी मुक्त करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे या हिवरे गावामधला जो ग्रामसेवक आहे आमचा विभूते यानं जोपर्यंत गाव हागणदारी मुक्त होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार आहे अशी शपथ घेतली आणि गेल्या 6 महिन्यामध्येच त्यांनी लोकांना या अभियानामध्ये सहभागी करून घेतलं आणि पर्यायाने हे गाव मागच्या 3 महिन्यापूर्वी हागणदारी मुक्त असं शासनानं जाहीर केलं. दरम्यान जून 2016 मध्ये विभूते यांचा साखरपुडा झाला. तत्पूर्वी गावामध्ये 2014-15 मध्ये 14 आणि 2015-16 मध्ये 107 कुटुंबांनी शौचालय बांधलं होतं. या कुटुंबांना ₹12,000 प्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आलं. उर्वरित 56 कुटुंबांकडे शौचालय नसल्यामुळे त्यांनी विवाहाचा मुहूर्त निश्चित करण्यास नकार दिला. गावात त्यांच्या विवाहाची आणि त्यासाठी शौचालय बांधण्याची चर्चा सुरू झाली. अखेर ऑगस्ट 2016 मध्ये राहिलेल्या सर्व शौचालयांचं काम पूर्ण होऊन गाव हागणदारीमुक्त म्हणून जाहीर झालं. उद्दिष्ट पूर्ण झाल्यामुळे विभूते यांनी विवाह निश्चित केला. 21 एप्रिल रोजी त्यांचा विवाह उदगीर तालुक्यातील संगम इथे पार पडला. गाव हागणदारी मुक्त होण्याच्या आनंदा एवढाच आनंद ग्रामस्थांना विभूते यांच्या विवाह सोहळ्याचा आहे. आज त्यांचं संपूर्ण गाव त्यांच्या वैवाहिक जीवनातील आनंदाची कामना करत त्यांना शुभेच्छा देत आहे. त्यांच्या प्रतिज्ञेनं गावाला एकत्रित करून चांगलं काम करण्याची ऊर्जा दिली एवढं मात्र खरं. भडगाव शहर हागणदारी मुक्त होण्यासाठी नगरपालिका प्रशासनानं गुड मॉर्निंग पथकाची नेमणूक करत कठोर पावलं उचलण्यास आता सुरुवात केली. तालुका हागणदारी मुक्तीसाठी पंचायत समिती प्रशासनातर्फे गावोगावी ग्रामपंचायत प्रशासन सरसावलंय. भडगावामध्ये उघड्यावरती शौचास बसणाऱ्या 16 जणांविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झालाय. आतापर्यंत 1500 शौचालयांचं बांधकाम पूर्ण झालं आहे तर 2650 लाभार्थींना 2,13,00,000 रुपये अनुदान नगरपालिकेतर्फे वाटप करण्यात आलं आहे. 20 गावं हागणदारी मुक्तीच्या वाटेवरती आहेत. तालुक्यामध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आणि रोहियो अंतर्गत हागणदारी मुक्तीकडे पंचायत समिती प्रशासनासह तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींची घोडदौड सुरू आहे. तालुक्यामध्ये आतापर्यंत 16 गावं हागणदारी मुक्त झाली असून एप्रिल अखेर आणखी 4 गावं हागणदारी मुक्त होणार आहेत. 12,000 रुपयानुसार 2,766 लाभार्थींना वैयक्तिक शौचालयांसाठी 33,92,000चं अनुदान पंचायत समितीतर्फे वाटप करण्यात आलं. तालुक्यात 27,447 कुटुंबांकडे शौचालय नाही. गत 4 वर्षांमध्ये 4,780 कुटुंबांकडून शौचालयाचं बांधकाम पूर्ण करण्यात आलं आहे. कारंजा नगरपंचायतीच्या मुख्य अधिकारी पल्लवी राऊत यांनी कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत शहरात मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये शहरातील पानटपरी चालक तसंच दुकानदारांकडून 12 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या 15 दुकानदार आणि पानटपरी चालकांवरती छापा टाकून त्यांच्याकडे वापरात असलेले नियमबाह्य प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या. या पिशव्यांचं वजन 12 किलो असल्याचं सांगण्यात आलं. या प्रकारची पहिलीच कारवाई असल्यानं व्यापाऱ्यांना समज देऊन सोडण्यात आलं. यापुढे कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर झाला तर 5,000 रुपये दंड आकारण्यात येईल असं दुकानदारांना सांगण्यात आलंय. यापुढे भाजी विक्रेते, दुकानदार, पानटपरीची नियमित तपासणी करण्यात येईल अशी माहिती देखील मुख्य अधिकारी राऊत यांनी दिली. शहरातील रस्त्यावरती अतिक्रमण करून रहदारीला अडथळा निर्माण करणारी तथा रस्त्यावरती कचरा टाकून अस्वच्छता करणाऱ्यांवरती कडक कारवाई करण्यात येणार आहे. मोहिमेमध्ये कर विभाग प्रमुख प्रवीण दिवाणे, स्वच्छता आणि आरोग्य विभागाचे जगदीश माळोदे, प्रवीण देवासे यांचा सहभाग होता. इकोप्रो या स्वयंसेवी संस्थेनं चंद्रपूरच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या गोंड राजाचा किल्ला संवर्धन करण्याची मोहीम नुकतीच हाती घेतली आहे. इकोप्रोचे स्वयंसेवक सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत किल्ला स्वच्छतेसाठी आपला वेळ देऊन श्रमदान करत होते.
किल्ल्याची स्वच्छता करून परकोट आणि बुरुजांचे संरक्षण करण्यात आलं. त्याला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रपूरच्या किल्ल्याचं वैभव जपलं जाईल अशा नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इकोप्रोनं गेल्या 1 मार्चपासून भारत स्वच्छता अभियानाअंतर्गत चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान सुरू केलं होतं. पूर्वेकडील पठाणकोट या चंद्रपूरच्या मुख्य प्रवेशद्वारापासून किल्ला स्वच्छता मोहीम सुरू झाली. पठाणपुरा गेटसह तिथल्या बुरुजांवरील आणि भिंतींवरती वाढलेली वृक्षवेली, झाडं-झुडपं आणि कचरा स्वच्छता करण्याचं अभियान नियमित राबवण्यात आलं. आत्तापर्यंत पठाणपुरा गेट, बिंबा गेट आणि जटपुरा गेटचा डावा आणि उजवा परिसर पूर्णपणे स्वच्छ झालाय. या अभियानाला गती मिळावी यासाठी 26 मार्चला केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी नुकतीच भेट दिली आणि निवेदनही सादर केलं. त्यांना संस्थेचे अध्यक्ष बंडू धोत्रे आणि पदाधिकाऱ्यांनी अभियानाची माहिती दिली. त्यानंतर पुरातत्व विभागानं चंद्रपूरच्या या किल्ल्याचं संवर्धन करण्यासाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करण्याची मागणी देखील करण्यात आली. या ऐतिहासिक वास्तूची योग्य देखरेख होत नसल्यामुळेच हा वारसा समाजकंटकांचा अड्डाच बनला होता. आता इकोप्रोच्या या मोहिमेमुळे हा किल्ला आणि त्यावरील बुरुजांची जागा स्वच्छ झाली आहे. त्यामुळे बुरुजांवरती मुलं खेळू लागली आहेत. किल्ल्याच्या भिंतीजवळ काही भागामध्ये अतिक्रमण करण्यात आलं होतं. त्यामुळे मोठी झाडं तोडताना स्वयंसेवकांना त्रास सहन करावा लागला. या अभियानामध्ये नितीन बोरडकर, नितीन रामटेके, सुभाष शिंदे, जितेंद्र वाळके, रवींद्र गुरनुले, विकेल शेंडे, राजू काहिलकर, वैभवी मडवी, सौरभ शेट्टे, सचिन धोत्रे, मनीष गावंडे आदींसह 40 स्वयंसेवकांनी भाग घेतला होता. मंगरुळपीर तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी शौचालयांच्या कामांना प्राधान्य देत असतानाच केवळ हागणदारी मुक्त करण्यात येणार असून हागणदारी मुक्त न झालेल्या गावांमध्ये रोहियोच्या कामांनाही ब्रेक देण्यात येईल अशी भूमिका पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी योगेश जवादे यांनी घेतली आहे. मंगरुळपीर तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी शौचालयांच्या कामांना प्राधान्य देत असतानाच केवळ हागणदारी मुक्त करण्यात येणार नसून हागणदारी मुक्त न झालेल्या गावांमध्ये रोहियोच्या कामांनाही ब्रेक देण्यात येईल अशी भूमिका पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी योगेश जवादे यांनी घेतली आहे. मंगरुळपीर पंचायत समितीमध्ये आयोजित ग्रामसेवकांची एक आढावा सभा नुकतीच घेण्यात आली. या सभेमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी तालुक्यातील स्वच्छ भारत मिशनच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. प्रभारी गटविकास अधिकारी जवादे यांनी कठोर भूमिका घेत तालुका हागणदारी मुक्त करण्यासाठी इतर कामांना ब्रेक देण्याचा निर्णय नुकताच घेतला. तालुक्यामध्ये मागील आर्थिक वर्षाच्या 6,000 शौचालयांची कामं पूर्ण करण्यात आलेली आहेत. आता उर्वरित 10,000 शौचालयांचं उद्दिष्ट पुढील 2 महिन्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचा विश्वास गटविकास अधिकारी जवादे यांनी नुकताच बोलून दाखवला. ते म्हणाले की रोहियो अंतर्गत इतर सर्व कामांना तात्पुरता ब्रेक लावण्यात येणार असून केवळ शौचालय बांधकामांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र हागणदारी मुक्त गावांमध्ये रोहियोसह सर्व विकास कामं प्राधान्यानं करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता ग्रामपंचायतींना विकास कामं करण्यासाठी त्यांनी आधी आपलं गाव हागणदारी मुक्त करण्याशिवाय पर्यायच नसल्याचं बोललं जात आहे. जवादे यांच्या या भूमिकेमुळे काम न करणाऱ्या ग्रामसेवकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील लखलखती चांदी आणि चांदीचे दागिने यासाठी जगभर प्रसिद्ध असलेलं हुपरी गाव. याच गावामध्ये 1940 पूर्वीपासून अस्तित्वात असणाऱ्या सूर्य तलावाला डम्पिंग ग्राउंडचं स्वरूप आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची साद संपूर्ण देशाला घातली आणि त्याला प्रतिसाद देत गावातील तरुण वर्षानुवर्ष तलावात साचलेली ही घाण, गाळ काढून स्वच्छ करण्यासाठी पुढे सरसावले. स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देत इथल्या तरुणांसह आबालवृद्धांनी चांगलीच कंबर कसली आहे. आपला उद्योग व्यवसाय सांभाळून हे तरुण जिद्दीनं 90 दिवस स्वच्छतेची मोहीम राबवत होते. पाणी उपसा करताना तलावाच्या तळाला 13 ते 14 कासवं सापडली. त्यातील एक तर 40 किलोपेक्षाही जास्त वजनाचं होतं. या कासवांची स्वच्छता करून विहिरीत सोडण्यात आली. नोव्हेंबर महिन्यामध्ये गावातील तरुणांनी तलावाला गतवैभव प्राप्त करून देण्याचं ठरवलं. संदीप पोवार, रावसाहेब ठेंगे,
रवी कोलेकर, सचिन पोवार, संदीप सिद्धनूरले, योगीराज यादव, महेश इंगरोळे, सूरज कदम, सुभाष एकांडे, विक्रमसिंह घाटगे, विनायक विभूते, राहुल नवले, वीरकुमार शेंडुरे, महादेव आढवकर, राजू थोरात, निलेश डांगरा, अभय पाटील, सुभाष शेटके, शीतल हावळ, रवी आवळ, मंजुनाथ कुंभार, विशाल मातुकडे, संदीप बाईगडे, सत्यजित पवार आदींनी सहभाग घेतलेला होता. या सगळ्यांनी स्वयंस्फूर्तीनं तलावाच्या स्वच्छतेला सुरुवात केली. तलावातून सुमारे 500 ते 600 ट्रॉली गाळ काढण्यात आला. जेसीबीसाठीच्या खर्चासाठी निधीची आवश्यकता होती. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तरुणांनी स्वयंस्फूर्तीनं सुरू केलेली ही मोहीम इतरांसाठीही प्रेरणादायी असल्याचं सांगून आवश्यक ती सर्व मदत देण्याची ग्वाही दिली आहे. तलावाचा हा परिसर सुमारे 5.5 एकराचा आहे. आता या ठिकाणी प्रशासनानं वॉकिंग ट्रॅक बनवावं, सूर्यमंदिर बांधावं, तलावात बोटिंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि या ठिकाणाला कोल्हापूरचा रंकाळा, कागलचा जयसिंग तलाव याप्रमाणे सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी होत आहे. तरुणाईच्या पुढाकारातनं स्वच्छ झालेला हा तलाव प्रशासनाच्या मदतीनं सुंदर तर झालाच, यातून प्रेरणा घेऊन अनेक गावांमध्ये असे उपक्रम उत्साहानं हाती घेतले जातील असंही बोललं जात आहे. नमस्कार, मी रावसाहेब ढेंगे. उपरीच्या या तळ्याला सुरुवातीपासून गाढव तळ असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी कधी काळी इथं एक वऱ्हाड गाडलं गेलं असं आख्यायिका होती. गाढ तळं असं त्याला म्हटलं जात होतं. गाढचा अपभ्रंश होऊन गाढव तळं कधी झालं हे कुणालाही कळलं नाही. नायकांच्या माध्यमातून इथं सूर्य तलाव हे नाव दिलं गेलं आणि त्यांच्या अपेक्षेनुसार इथं या रॅम्पवर सूर्य मंदिर व्हावं अशी त्यांची अपेक्षा होती. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छ अभियान या माध्यमातून संपूर्ण देशाला जे आवाहन केलं, त्या आवाहनाच्या माध्यमातून इथं सगळे बाल, तरुण, वृद्ध 90 दिवस काम करून आम्ही या स्वच्छता मोहिमेत हात घातला आणि 90 दिवसात इतका आमूलाग्र बदल झाला. इथं काटेरी झुडपं होती, त्याचे आपल्याकडे फोटो सुद्धा आहेत आणि आता पाहिलं तर ती परिस्थिती जरासुद्धा दिसत नाही. इतकं स्वच्छ या 90 दिवसात सगळ्यांनी मिळून केलं. गावकऱ्यांनी एकत्रित येऊन ही कामं केली. सर्व संघटना आणि वेगवेगळ्या स्तरातील लोक एकत्रित आली. कुणीही त्यात दुजाभाव न करता अगदी कष्टानं या तळ्याची स्वच्छता केली. या तळ्याचं डेव्हलपमेंट सरकारनं स्वतः लक्ष देऊन करावं एवढीच अपेक्षा आहे. भुसावळ शहर हागणदारी मुक्तीची घोषणा झाल्यानंतरही शहरातील अनेक भागांमध्ये पहाटे काही नागरिक उघड्यावरती शौचास बसत असल्यामुळे पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकानं भल्या पहाटे कारवाई करत चौघांना ताब्यात घेतलं. शहर पोलिसांमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. पालिकेनं प्रथमच धडक कारवाई केल्यामुळे स्वागत होत असून या कारवाईमुळे उघड्यावरती शौचास बसणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. यावल रोडवरील राहुल नगर भागामध्ये पहाटे उघड्यावरती शौचास बसणाऱ्या यशोदाबाई ठाकरे, अनिल ठाकरे, सुभाष इंगळे, सुभाष भालेराव यांना पालिकेच्या गुड मॉर्निंग पथकानं ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विरोधात शहर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. पालिकेचे मुख्य अधिकारी बीटी बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी आरोग्य अधिकारी अशोक फालक, आरोग्य अधिकारी दिलीप इंगळे, व्हीसी राठोड, सरोज झालटे, चंद्रकांत पाटील, अर्चना महाजन, विनय पगारे, लता गवारे, चंदू येवले, रमेश गुंजाळ, युवराज नरवाडे, नंदे भावसार, विजय जठार, श्याम सोनावणे, जगदीश फालक, रफिक याकूब यांच्या पथकानं ही कारवाई केली. केंद्र आणि राज्य सरकारनं शौचालय बांधकामाला प्राधान्य दिलं असून त्याच अनुषंगानं मेहकर शहरामध्ये महिला आणि पुरुषांसाठी 15 सार्वजनिक शौचालय बांधण्यासोबतच पर्यावरण संतुलन राखण्यासाठी येत्या मे महिन्यामध्ये शहरामध्ये जवळपास 7,000 वृक्ष लागवडीचा संकल्प नगरपालिकेनं सोडला आहे. नगराध्यक्ष कासम गवळी, गटनेते संजय जाधव, मुख्य अधिकारी अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये जवळपास सर्वच वॉर्ड्समध्ये विकासात्मक कामाला सुरुवात झाली आहे. वॉर्डात संपर्क ठेवून स्वच्छतेवरती विशेष लक्ष देण्यात येत आहे. निवडणुका संपल्यानंतर शहर विकासासाठी आणि नागरिकांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी शहरातील सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन कोट्यवधी रुपयांची कर वसुली केली.
या करवसुलीचा सुद्धा विकास कामासाठी फायदा होणार आहे। मंडळी, तुम्ही किंवा एखादी स्वयंसेवी संस्था तुमच्या परिसरामध्ये स्वच्छता कार्य करत असेल तर त्याची माहिती आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा। आम्ही त्याचा समावेश याच वार्तापत्रामध्ये नक्की करू। आमचा पत्ता लिहून घ्या। निर्माता वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुतकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. पुन्हा नजर टाकूया ठळक घडामोडींवर। आरोग्याचा प्रश्न हा स्वच्छतेशी निगडीत असून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी डॉक्टर कलशेट्टी यांचं आवाहन। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यामध्ये हागणदारीमुक्त गावातील सर्व विकास कामांना प्राधान्य देणार, गणेश पाटील, मुख्य अधिकारी, वाशिम जिल्हा परिषद। भडगाव नगरपालिका प्रशासनाची उघड्यावरती शौचास जाणाऱ्यांविरोधात धडक कारवाई। आणि इकोप्रो या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं चंद्रपूरच्या ऐतिहासिक गोंड राजाचा किल्ला संवर्धनाची मोहीम घेतली हाती। याबरोबरच हे वार्तापत्र आम्ही इथेच समाप्त करतोय। पुन्हा आपली भेट होणारच आहे पुढील शनिवारी सकाळी 9 वाजता। नमस्कार।